ऐकूनही लक्ष असावं। या ठिकाणी आवाज क्रांतीचा लढा महापुरुषाचा लाईव्ह फेसबुकवर मी कवी गायक बघत होते। माझा कार्यक्रम चालू आहे। जे जे लाईव्ह शो हा बघत आहे त्या सर्व भीम सैनिकांना क्रांतिकारी डेब्यू करतो। ह्या देशामध्ये 33 कोटी देव होते। आमच्या माणसानं, आमच्या समाजानं सर्व देवाच्या वाऱ्या केल्या, नवसन केले, जे करू नये ते करून पाहिलं, परंतु एकही देव आमच्या नवसाला धावला नाही, पावला नाही। 14 एप्रिल 1891 साली रामजी आणि भीमाईच्या पोटी जन्मास आला महापुरुष महामानव, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अरे या देशामध्ये आम्हाला चालण्याची बंदी होती, आम्हाला गुलाम केलं गेलं, आम्हाला रस्त्यानेही चालायला जमत नव्हतं, चालण्याची बंदी, शिक्षण घेण्याची बंदी, बांधवांनो खायला तर आम्हाला काहीच नव्हतं। आमच्या समाजाला राबराब राबावं आणि आमची कमाई असेल तो म्हणजे पाटलाच्या जो उरलेले जे काही तुकडे आहेत, शिळे तुकडे, हे आम्हाला द्यावं आणि तीच आमची कमाई, भाकरीसाठी काम करणारी आम्ही माणसं। भीमाने जे पेरले ते कोणी पेरू शकत नाही, भीमाने तारले तसे कुणी तारू शकत नाही। आव्हान आहे माझ्या त्या वैऱ्याला ज्ञानेशा, भीमाने दिलेले ज्ञान कोणी चोरू शकत नाही। अरे पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता, पैदा, अरे पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। अरे बेरंग रहती है जमीन, आसमां का रंग नीला ना होता। अरे भारत कब का कंगाल हो जाता ताबे, अगर इसे भीम नाम का हीरा ना मिला होता, अगर इसे भीम नाम का हीरा। अरे जात फोटो नाही भीमाचे असे भवन काय कामाचे, अरे जात फोटो नाही भीमाचे असे भवन काय कामाचे, त्या गाण्यात अश्लीलता आहे असे कवन काय कामाचे। मग मनोज राजा जय भीम मला असं जर जय भीम म्हणत नाही तर कुत्र्यासारखे जीवन काय कामाचे। अरे कोटी देवा बदला ना कोटी देव बदला ना तो देव पाविला, संकटात आमच्या नाही तो धावला, नरकवाला झाला माग महाराजा, नरकवाला झाला माग महाराजा, आमच्यासाठी तो लढला आमच्यासाठी
देशामध्ये अनेक देव होते. पाहिलं आपण प्रत्येक देवाला आम्ही नवस केले, देवाला काही धावलं नाही. आमच्यासाठी तो लढला आदरणीय माझे गुरुबंधू मिलिंद शिंदे यांनी गायलेलं गीत आहे, ऐकत आहे. युगा युगात आम्ही साहिला किती त्रास, आमच्याच घरामध्ये आम्हा बनविले दास. आम्ही जर संस्कृत ऐकलं तर आमच्या कानामध्ये शिशिर होतायचे. आमच्या घरामध्ये आम्हाला डाळ बनवलं, गुलाब बनवलं, कारण ब्राह्मणांनी जसं सांगावं तसं इथल्या जातीवादी लोकांनी ऐकावं, म्हणून आमच्या आया बहिणीवरती बलात्कार केले, आमच्या आया बहिणीवरती अन्याय केले आणि आम्हाला या देशामध्ये गुलाम बनवण्यात आलं. म्हणून म्हणायचं आहे, युगा युगात आम्ही साहिला किती त्रास, आमच्या घरामध्ये बनविले आम्हास. मनूच्या पिंजऱ्यामध्ये
क्रांती केलेली आहे आणि म्हणून म्हणायचं आहे पेनाचे शस्त्र केले ज्ञानाची केली ढाल पेनाचे शस्त्र केले ज्ञानाची केली ढाल समाजासाठी सुनील साईला किती हाल समाजासाठी